गुरुवारी दुपारनंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने पुणे शहर अक्षरशः विस्कळीत झाले। शहरभर झाडे कोसळणे, पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। मात्र या संकट काळात वाहतूक नियंत्रणाऐवजी पोलिसांचा भर चलन वसुलीकडे असल्याचं चित्र समोर आलं। अग्निशमन दलाच्या माहितीनुसार सायंकाळी 6 वाजेपर्यंत झाडपडीच्या तब्बल 82 घटना, पाणी शिरल्याच्या 6 घटना आणि सीमाभिंत कोसळल्याची एक घटना नोंदवण्यात आली। वानवडी विद्यापीठ रस्ता, बाणेर, औंध, सिंहगड रोड, बिबवेवाडी, कोरेगाव पार्क, कात्रज, वारजे आणि पाषाण परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली। या दुर्घटनांमध्ये सिंहगड रोड परिसरात झाड अंगावर पडून रंजना नवनाथ गिरी वय 60 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दत्तवाडी येथील रहिवासी असून फुल विक्रीचा व्यवसाय करत होत्या। पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने आणि रस्ते अडवल्याने वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली। विशेषतः अलका चौक, झेड ब्रिज आणि मध्यवर्ती भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नागरिक वाहतूक पोलिसांच्या मदतीची वाट पाहत असताना अनेक ठिकाणी पोलीस अनुपस्थित असल्याचं दिसून आलं। दरम्यान अलका चौकात वाहतूक कोंडी शिगेला पोहोचली असताना झेड ब्रिजवर मात्र वाहतूक पोलीस वाहन चालकांना अडवून चलन पावत्या फाडण्यात व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।